विरोधकांचे डोळे तसेच आहेत, दृष्टी तशी सृष्टी दिसणार. आता विरोधक काय कौतुक करणार का की प्रचंड मोर्चा झाला. आपण त्या मोर्चात बघा, भाजपपेक्षा जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद होता. आपण तर मीडियावाले होता, आपण ते व्हिडिओ क्लिप काढा, फोटो बघा, तिथल्या जनतेची भावना होती आणि त्याला नेतृत्व करण्याचं काम त्या ठिकाणी देवेंद्रजींनी केलं. आणि त्यांच्या भाषणात पण बघा, हा भाजपचा मोर्चा नाही, हा जनतेचा मोर्चा आहे. आणि त्याच्यामुळे मला वाटतं विरोधक तर बोलणारच ना. स्वतःचं अपयश झाकण्यासाठी ते विरोधकांचं थोडं कौतुक करणार. 1650 कोटीची देवेंद्रजींनी दिलेली योजना का त्या ठिकाणी ते कार्यान्वित करत नाहीत. आजही त्या ठिकाणी त्यांच्या त्या पाईपलाईनचे पाईप पडलेले नाहीत, कधी पाणी देणार आहात. आणि त्याच्यामुळे मला वाटतं विरोधकांचं काम ते विरोधकांनी उत्तर द्यावं. त्यांनी या विरोधकांसारखी सत्तेधारीतल्या लोकांनी टीका करू नये. तुम्ही त्या योजनेचं काय करणार आहात, कधी पाणी देताय, यावर बोला. आणि निवडणुका तर सगळेच निवडणुकीसाठी काम करत असतात. आणि निवडणुका असल्या तोंडावर तर जनतेच्या प्रश्नांना हात घालायचा नाही असं कुठं लिहिलं आहे का आपल्या घटनेत किंवा संविधानात. उलट निवडणुकीच्या तोंडावर ते विषय प्रकर्षानं आपण मांडतो. राज्यसभेवर छत्रपती संभाजी हो, आजही माझं मत आहे. याचं कारण तशा प्रकारचे संदर्भ या ठिकाणी दिसत आहेत. आता भारतीय जनता पार्टीच्या भूमिकेला बळकटी देणारी राज ठाकरे साहेबांची भूमिका असल्या कारणानं आमचं तर समर्थनच त्यांना पहिल्या दिवसापासून होतं, आजही आहे, उद्याही राहील. परंतु आपण बघाल की ब्रजभूषण यांनी वक्तव्य केल्यानंतर सुप्रिया सुळे आम्हाला डबा आणून द्यायच्या, लाडू आणून द्यायच्या. पवारसाहेब चांगले नेते आहेत, कुस्तीतले संबंध, ते कुस्तीगीर संघटनेचे ब्रजभूषण आहेत, पवारसाहेब कुस्ती संघटनेचे आहेत. रोहित पवार मध्येच दर्शनाला तिकडे गेले होते. आणि असे सगळे संदर्भ घडामोडी पाहता पवारसाहेबांवर लवकर संशय येतो लोकांचा की असं काय करण्यामध्ये. ऐकत नाही, रसद पुरवू शकतात ना. कसं आहे त्याचा एक बघा, ती भारतीय जनता पार्टीची अधिकृत भूमिका नव्हती. त्या संदर्भामध्ये ब्रजभूषण यांनी वैयक्तिक खासदार म्हणून घेतलेली भूमिका होती, हे त्या ठिकाणी स्पष्ट झालेलं आहे. एक मिनिट, माझ्या प्रश्नाचं उत्तर झाल्यावर द्या. माझा पूर्णतः प्रश्न होऊ द्या, अनुत्तरित ठेवू नका. त्यावेळेला भारतीय जनता पार्टीचा उत्तर प्रदेशनं कुठली भूमिका जाहीर केली नव्हती. देवेंद्र फडणवीस साहेबांनी स्पष्ट भूमिका या ठिकाणी घेतली होती की जर कोण त्या ठिकाणी अयोध्येला जात असेल तर त्यांचं स्वागतच होईल. नंतरही परवा त्यांनी भूमिका गेली, या देशात कुणालाही त्या ठिकाणी जाऊन दर्शन घेण्याचा अधिकार आहे, त्यामुळे राज ठाकरे साहेबांना तर आहेच आहे, त्यांचंही स्वागत होईल. मग असं जर असतं तर अशा प्रकारच्या भूमिका आमच्याकडून आल्या नसत्या. योग्य वेळी या सगळ्यामागे काय सापळा आहे, कोण आहे, आपल्यासमोर येईल. बरीच नाराजी आहे, सुरुवातीला जे नाराजी होती महाविकास आघाडी स्थापन झाली त्याच्यापेक्षा कितीतरी नाराजी. आम्ही साथ घालण्याची गरजच पडणार नाही. ते स्वतःहून या नाराजीचा कधीतरी स्फोट होईल, हे आपल्याला बघायला लागणार. ठीक आहे. पेट्रोल डिझेलवरून सगळी केंद्रात समर्थन करत आहे. गॅस जो आहे तो अजूनही कमी झालेला नाही आहे, त्याच्या बाबतीत तुम्ही केंद्र सरकार 200 रुपये त्या ठिकाणी अनुदान पण सामान्य जे लोक होईल. एक लक्षात ठेवा, एकीकडं आपणच बोलत असतो, विरोधक आमच्यावर टीका करत असताना श्रीलंकेचं उदाहरण देतात. श्रीलंकेची अर्थव्यवस्था कोलमडली. मग आपल्याला राज्य चालवत असताना, देश चालवत असताना या सगळ्या गोष्टीचं बॅलन्स करत त्या ठिकाणी निर्णय घ्यावे लागतात. आणि मोदी साहेब सक्षम आहेत. जेव्हा असं वाटेल की आणखी गरज आहे, आर्थिक परिस्थिती त्याला पूरक झाली, 100% निर्णय घेतील. तुम्हाला शिक्षा खरं म्हणजे पूर्वनियोजनाची सरकार म्हणून आवश्यकता होती, परंतु त्याकडेही सरकारला लक्ष द्यायला या ठिकाणी वेळ नाही. सरकार आपल्या बदल्या असतील, वसुली असेल आणि सरकार टिकवण्यामध्येच त्यांना स्वारस्य त्या ठिकाणी जनतेचं कुठल्याही प्रकारचं सोयीसुचक नाही.
महागाईच्या संदर्भात सगळीकडे ढोल पिटवले. केंद्र सरकारला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करण्याचा प्रयत्न केला, पण त्यांना कल्पना नाही या देशाचं नेतृत्व पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब करतायत. आणि जेव्हा सर्वसामान्यांच्या संबंधित विषय येतो त्यावेळेला ते संवेदनशील काय असतात हे देशाने पाहिलं आहे. आणि म्हणून महागाईचा विषय आल्यावर पेट्रोल डिझेलची दरवाढ या संदर्भात जेव्हा आक्रोश घडवून आणला जात होता, मोदी साहेबांनी एक निर्णय घेतला. पेट्रोलला 9 रुपये 50 पैसे त्या ठिकाणी करामध्ये सवलत देण्यात आली आणि डिझेलला 7 रुपये. अशा प्रकारे एक मोठा दिलासा. आणि उज्ज्वला गॅस योजनेच्या संदर्भात 200 रुपयांचं अनुदान. आणि मला वाटतं सर्वसामान्य कॉमन माणसाच्यासाठी हा अत्यंत दिलासादायक निर्णय होता. आणि आपण बघाल की वारंवार मी सांगत होतो की केंद्र सरकार आपल्या परीनं करत असतं. राज्य सरकार केवळ बोट दाखवून चालत नाही. तर इतर राज्यांनी जसे आपले स्थानिक सेस कमी केले होते आणि पेट्रोल डिझेलचा दर नियंत्रित ठेवला होता, जसा गोवा असेल, आपलं बाजूचं कर्नाटक असेल, गोवा असेल, गुजरात असेल, परंतु महाराष्ट्राने एक कवडी त्या ठिकाणी कमी केली नव्हती. आणि आता राजा उदार झाला आणि हाती भोपळा दिला अशा पद्धतीनं एखादा रुपया त्या ठिकाणी कमी करून केंद्रानं केलं म्हणून आपणही काहीतरी करतोय असा दाखवण्याचा केविलवान आणि फुटकळ प्रयत्न त्यांनी केला आहे, ज्याच्याने काही जनतेच्या हातात लागणार नाही. निदान केंद्राने केलं, त्याच्या 50% केलं असतं 3-4 रुपये, तरी त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे दर कमी झाले असते आणि एकंदर महागाईवर त्याचा परिणाम होत ती कमी कर. आता शिवसेनेलाच विचारा ना, शिवसेनेचा मी प्रवक्ता नाही किंवा त्यांच्या वतीने मला कुठला अधिकार नाही. ना, अजिबात योग्य वाटत नाही. खरं म्हणजे छत्रपती घराण्याचा सन्मान तो आहे. मी कोल्हापूरला 4-5 दिवसापूर्वी आलो होतो, त्यावेळेला एक मी शंका व्यक्त केली होती की राजेंचा यांना गेम तर करायचा नाही ना, कारण सर्वाधिक पहिला पाठिंबा पवारसाहेबांनी दिला. आता पवारसाहेब महाविकास आघाडीचे सर्वेसर्वा, एकतर त्यांनी पाठिंबा देताना दोन्ही घटक पक्षांशी, मित्रपक्षांशी चर्चा केली असणार, तेव्हाच पाठिंबा जाहीर केला. आणि जर तसं नव्हतं तर दुसऱ्या दिवशी पवारसाहेबांचे प्रवक्ते, राष्ट्रवादीचे प्रवक्ते, शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी घोषणा केली नसती की आम्ही शिवसेनेचा दुसरा उमेदवार देणार. उद्धवजींनी सांगितलं असेल आमच्या तिकिटावर लढा. याचा अर्थ काय की पवारसाहेबांनी एक बोलायचं, दुसऱ्या दिवशी शिवसेनेने वेगळी भूमिका घ्यायची, काँग्रेसनं गप्प बसायचं. त्यामुळे जनतेच्या मनात आज छत्रपतींवर प्रेम करणाऱ्या लोकांच्या मनात आहे की तुम्ही समजून उमजून छत्रपतींचा अवमान करत आहात की काय, त्यांचा गेम करत आहात की काय, अशा प्रकारची शंका महाराष्ट्रातील जनतेच्या मनात निश्चित आहे. आणि त्याच्यामुळं अशा प्रकारची जर कृती त्यांची असेल तर ती निंदनीय आहे. छत्रपतींसाठी या ठिकाणी ती अवमान करणारी ठरेल. शिक्षा खरं म्हणजे पूर्वनियोजनाची सरकार म्हणून आवश्यकता होती, परंतु त्याकडेही सरकारला लक्ष द्यायला या ठिकाणी वेळ नाही. सरकार आपल्या बदल्या असतील, वसुली असेल आणि सरकार टिकवण्यामध्येच त्यांना स्वारस्य त्या ठिकाणी आहे. जनतेचं कुठल्याही प्रकारचं सोयीसुतक नाही. महागाईच्या संदर्भात सगळीकडे ढोल पिटवले. केंद्र सरकारला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करण्याचा प्रयत्न केला, पण त्यांना कल्पना नाही या देशाचं नेतृत्व पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब करतायत. आणि जेव्हा सर्वसामान्यांच्या संबंधित विषय येतो त्यावेळेला ते संवेदनशील काय असतात हे देशाने पाहिलं आहे. आणि म्हणून महागाईचा विषय आल्यावर पेट्रोल डिझेलची दरवाढ या संदर्भात जेव्हा आक्रोश
घडवून आणला जात होता. मोदी साहेबांनी एक निर्णय घेतला, पेट्रोलला 9 रुपये 50 पैसे त्या ठिकाणी करामध्ये सवलत देण्यात आली आणि डिझेलला 7 रुपये. अशा प्रकारे एक मोठा दिलासा आणि उज्ज्वला गॅस योजनेच्या संदर्भात 200 रुपयांचं अनुदान. आणि मला वाटतं सर्वसामान्य कॉमन माणसाच्यासाठी हा अत्यंत दिलासादायक निर्णय होता. आणि आपण बघाल की वारंवार मी सांगत होतो की केंद्र सरकार आपल्या परीनं करत असतं, राज्य सरकार केवळ बोट दाखवून चालत नाही. तर इतर राज्यांनी जसे आपले स्थानिक सेस कमी केले होते आणि पेट्रोल डिझेलचा दर नियंत्रित ठेवला होता, जसा गोवा असेल, आपलं बाजूचं कर्नाटक असेल, गोवा असेल, गुजरात असेल, परंतु महाराष्ट्राने एक कवडी त्या ठिकाणी कमी केली नव्हती. आणि आता राजा उदार झाला आणि हाती भोपळा दिला अशा पद्धतीचं एखादा रुपया त्या ठिकाणी कमी करून केंद्रानं केलं म्हणून आपणही काहीतरी करतोय असा दाखवण्याचा केविलवान आणि फुटकळ प्रयत्न त्यांनी केला आहे, ज्याच्याने काही जनतेच्या हातात लागणार नाही. निदान केंद्राने केलं, त्याच्या 50% केलं असतं 3-4 रुपये, तरी त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे दर कमी झाले असते आणि एकंदर महागाईवर त्याचा परिणाम होत ती कमी कर. पक्षाच्या विरोधात त्यांनी भूमिका घेतलेली आहे. याबद्दल पक्षाने काही विचार केलेला आहे, कारवाई करणार आहे? 100% या संदर्भात पक्षाची भूमिका काय आहे ते आमचे भाजपचे तिथले नेते, प्रदेशाध्यक्ष असतील, मुख्यमंत्री असतील आणि केंद्रीय आमचं जे नेतृत्व असतील, हे सल्लामसलत करून यावर काय भूमिका घ्यायची त्यांच्या संदर्भात ते नक्की ठरवतील. ब्रजभूषण सिंग म्हणाले की पक्षानेच काम केले, पक्षानेच काम करतो. नाही, आता ते उत्तर प्रदेशचे खासदार आहेत. मी महाराष्ट्राचा विरोधी पक्षनेता आहे. मी महाराष्ट्रातला तिथल्या पक्षाच्या आमचे जे काही भूमिका निर्णय असतील तिथले प्रदेशाध्यक्ष किंवा तिथले नेते आणि हा राष्ट्रीय स्तरावरचा विषय असल्या कारणानं केंद्रातलं आमचं शीर्षस्थ जे नेतृत्व आहे ते एकमेकांशी चर्चा करून त्या राज्याशी भूमिका ठरवत असतात आणि यापुढे सांगतील. भाजपच्या एका खासदाराला मी रसद पुरवली असल्याची शक्यता बोललो, मी पुरवली असं नाही बोललो. कारण राजकारणामध्ये त्या ठिकाणी दुसऱ्याच्या खांद्यावर बंदुका ठेवून शिकार करण्याचं काम होत असतं आणि त्याच्यामध्ये आपल्या इकडचे नेते कोणाचे आमच्या कमकुवत नाहीत खांदे, तिथले खांदे आमच्यात म्हणून योगी परत सत्तेत बसले. एका व्यक्तीवरून तुम्ही पक्षाचं मूल्यमापन नाही करू शकत. तिथलं नेतृत्व आता तुमची नजर तशी असेल, आमचा खांदा मजबूत आहे. योगी आदित्यनाथ तिथे प्रचंड ताकदवार नेते आहेत. मुंबईत तुम्हाला फटका बसला असं वाटत नाही? अजिबात फटका आम्हाला कशाचाही फटका बसणार नाही. आमचं राजकारण दुसऱ्यावर अवलंबून नसतं. भारतीय जनता पार्टीचं राजकारण हे जनतेशी निगडीत असतं. आमच्या भूमिका असतात आणि त्या भूमिका घेऊन आम्ही त्या ठिकाणी मुंबईत, महाराष्ट्रात काम करतो. मुंबईत विकासाचा प्रश्न असेल, हिंदुत्वाची भूमिका असेल, याला मुंबईकरांनी आम्हाला त्या ठिकाणी समर्थन दिलं आहे. आपण बघाल मुंबईत आज उद्या निवडणुका झाल्या तरी भारतीय जनता पार्टीचा महापौर मुंबई महापालिकेत बसेल अशा प्रकारचं चित्र. एवढं कॉन्फिडन्स आहे? त्याची अथॉरिटी मी नाही आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा आले किंवा देवेंद्रजी हे त्यांना प्रश्न विचारा, या संदर्भातली भूमिका तेच जाहीर करतात. नाही, बेरजेचं राजकारण कधी चांगलंच असतं ना, तर त्याची काळजी घेतील ना. भाजपमध्ये तर आमच्यात खूप थिंक टँक बसलेले आहेत ना, परिणाम दुष्परिणाम याचं गणित रोज करत असतात आमचे लोक. अजिबात नाही, अजिबात असं काही नाही. भाजपवर एक आरोप असा आहे की महाराष्ट्रातले धार्मिक त्याची अथॉरिटी मी नाही आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा आले किंवा देवेंद्रजी हे त्यांना प्रश्न विचारा, या संदर्भातली भूमिका तेच जाहीर करतात. नाही, बेरजेचं राजकारण कधी चांगलंच असतं ना, तर त्याची काळजी घेतील ना. भाजपमध्ये तर आमच्यात खूप थिंक टँक बसलेले आहेत ना, परिणाम दुष्परिणाम याचं गणित रोज करत असतात आमचे लोक. अजिबात नाही, अजिबात असं काही नाही. भाजपवर एक आरोप असा आहे की महाराष्ट्रात
करायचं सुरू? टीका होते तर तुम्ही सजग पत्रकार आहात. देवेंद्रजींनी ट्विट केलं, सांगितलं, आजही मी सांगतो पुन्हा, तरी तोच प्रश्न येतो. कारण सतत खोटं 10 वेळा बोललं. 1 रुपया GSTचा राहिलेला नाही. केवळ या वर्षाचे त्या ठिकाणी पैसे होते, त्याचे 50% पैसे दिलेले आहेत. 13,000 कोटी की फक्त शिल्लक आहेत. ते जुलैपर्यंत मिळतील, 100% मिळतील. ज्याचा विश्वास अर्थमंत्री, उपमुख्यमंत्री अजितदादा पण म्हणालेत की राहिलेला जे आमचे पैसे आहेत ते जुलैपर्यंत मिळतील. जुलैपर्यंत केंद्राकडून यायचा 1 नवा रुपया त्या ठिकाणी राहत नाही. त्याच्यामुळे 25,000 कोटी, 50,000 कोटी असं काही नाही. चलो नाही, मला वाटतं सामंजस्यपणाची भूमिका घेत असतील तर काही वाईट नाही आहे. जर ते तिथे जाऊन काही सापळा असेल, काही दंगाफसाद होणार असेल आणि जर एक पाऊल मागे येत तर त्या ठिकाणी अशी भूमिका घेतली तर मला वाटतं त्याच्याकडे आपण चांगल्या अर्थानेच पाहिलं पाहिजे. बरं, त्याने आपल्या भाषणामध्ये हिंदुत्वाची भूमिका पुन्हा अधोरेखित केली. त्याने घेतलेले विषय पुन्हा पुढे नेणारं सांगितलं. जे भूमिकेपासून ते लांब गेलेले नाहीत. आणि मला वाटतं उद्या गेले असते तरी आपल्याकडून असाही प्रश्न आला असता, राजसाहेब थांबले असते, थोडं पुढं ढकललं असतं तर काय झालं असतं. त्याच्यामुळे मला वाटतं सामंजस्यपणाची भूमिका केव्हाही चांगलीच ठरते, योग्य असते. भाजपचा सपोर्ट आहे. भाजप ध्रुवीकरणाच्या बाजूने जे लोक बोलतात त्याला भाजपचे नेते सपोर्ट करतात, त्यावर तुमचं मत काय? नाही, एक लक्षात ठेवा बघा, भाजप अशा प्रकारच्या कुठल्याही जातीय तेढ, धार्मिक त्या ठिकाणी वाद निर्माण व्हावं अशी भूमिका नाही. परंतु भारतीय जनता पार्टी हिंदुत्वाच्या भूमिकेच्या बाबतीत राजकारणाच्या पलीकडे जाऊन ठाम आहे. आणि या संदर्भात पण भूमिका घेत असेल तर त्यांचं स्वागत असतं, त्यांचे आमचे समर्थनीय त्या ठिकाणी पाठबळ असतं. महाविकास आघाडी शिवसेनेचे बरेच आमदार नेते आटपाडी या ठिकाणी गोपीचंद पडळकर यांच्या पुढाकारानं जलजीवन मिशन अंतर्गत ज्या काही पाण्याच्या योजना त्या ठिकाणी झाल्यात, आरोग्य केंद्र या उद्घाटनाच्या निमित्तानं आज या ठिकाणी मी आलो. या निमित्तानं राज्याचा विरोधी पक्षनेता म्हणून आपल्याशी संवाद व्हावा, महाराष्ट्रातल्या घडामोडींवर चर्चा व्हावी, संवाद व्हावा या उद्देशानं आपल्याला या ठिकाणी निमंत्रित केलेलं आहे. खरं म्हणजे 2-2.5 वर्षाच्या कालावधीमध्ये महाविकास आघाडी सरकार महाराष्ट्रातील जनतेच्या, मग शेतकरी असतील, कामगार असतील, बेरोजगारी असेल, महिलांचे विविध प्रश्न, या सगळ्या स्तरावर पूर्णतः फेल्युअर त्या ठिकाणी झालेला आहे. आणि त्याच्यामुळे आज राज्य आपलं 20-25 वर्ष विकासापासून मागे गेलं आहे. 5 वर्षाच्या कालावधीमध्ये देवेंद्रजींनी महाराष्ट्राला एका गतीनं विकासाकडे नेलं. याची साक्ष सांगली शहर आहे, जिल्हा आहे, की विविध योजनांना शेकडो कोटींचा निधी या ठिकाणी दिला. पूर आल्यानंतर सुद्धा त्याचं केलेलं उत्तम नियोजन, काही आदर्श JR सुद्धा त्याच काळात काढले गेले. परंतु अजूनही कुठल्या प्रकारचं पूर नियंत्रणाचं नियोजन या ठिकाणी झालेलं दिसत नाही. कारण कुठल्याही क्षणी अशा प्रकारची आपत्ती येऊ शकते. आणि आयत्या वेळेला धावपळ करण्यापेक्षा खरं म्हणजे पूर्वनियोजनाची सरकार म्हणून आवश्यकता होती. परंतु त्याकडेही सरकारला लक्ष द्यायला या ठिकाणी वेळ नाही. सरकार आपल्या बदल्या असतील, वसुली असेल आणि सरकार टिकवण्यामध्येच त्यांना स्वारस्य त्या ठिकाणी जनतेचं कुठल्याही प्रकारचं सोयीसुतक नाही. महागाईच्या संदर्भात सगळीकडे ढोल पिटवले. केंद्र सरकारला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करण्याचा प्रयत्न केला.
ही जी आपली बियाण्यांची कंपनी आहे तिने 2250 रुपयाचं जे 30 किलोचं पोतं होतं ते दादा 4250 रुपयाला त्या ठिकाणी आता त्याचा दर केला. म्हणजे शेतकऱ्याला काय मारून टाकण्याचं काम करत आहे का? म्हणजे 2250वरून त्या ठिकाणी 4250, जवळपास 50 लाख शेतकऱ्यांना अफेक्ट होणारा निर्णय आहे. तर मला वाटतं शासनाने अशा प्रकारे जर दरवाढ महाबीजची केली तर इतरही कंपन्या करतील आणि शेतकऱ्याला ते परवडणार नाही. त्यामुळे एकतर या विषयासाठी अनुदान द्यावं अशाही प्रकारची मागणी आपल्या माध्यमातून मी राज्य सरकारकडे या ठिकाणी करतोय. आज हर घर जल जल जीवन मिशन एक अत्यंत महत्त्वाकांक्षी असा अभियान पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी 15 ऑगस्ट 19ला त्या ठिकाणी लाल किल्ल्यावरून जाहीर केलं आणि जवळपास 3,60,000 कोटी रुपये एवढं उद्दिष्ट या योजनेवर त्या ठिकाणी आहे. परंतु आपण बघाल या माध्यमातून साधारणतः देशभरातनं 18,36,832 असं काहीतरी आकडा एवढ्या लोकांच्या घरात नळाचं कनेक्शन या ठिकाणी जाणार आहे आणि महाराष्ट्रामध्ये जवळपास उद्दिष्ट 1.5 कोटीच्या आसपास त्या ठिकाणी आहे. दुर्दैव असं आहे की इतर राज्यांमध्ये या जलजीवन मिशनचं तेलंगणासारख्या ठिकाणी 70% कनेक्शन झालेत. बाकी राज्यांमध्ये 22%, 25%, असं 25%च्या वर ही योजना कार्यान्वित होते. परंतु महाराष्ट्राचं दुर्दैव असं आहे की 14-15% सुद्धा अजून हर घर जल हे जल जीवन मिशनच्या अभियानांतर्गत काम त्या ठिकाणी झालेलं नाही. याचं कारण जे मॅचिंग ग्रँट असते राज्य सरकारने जे द्यायची असते ती जाणीवपूर्वक हे सरकार देत नाही. याचं कारण उद्या घराघरात ग्रामीण भागात जर नळ गेले तर पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांचं नाव होईल, भाजपला श्रेय मिळेल. अशा प्रकारे फक्त श्रेयवादासाठी एवढ्या महत्त्वाकांक्षी योजनेला कमी केली नव्हती आणि आता राजा उदार झाला आणि हाती भोपळा दिला अशा पद्धतीचं एखादा रुपया त्या ठिकाणी कमी करून केंद्रानं केलं म्हणून आपणही काहीतरी करतोय असा दाखवण्याचा केविलवान आणि फुटकळ प्रयत्न त्यांनी केला आहे, ज्याच्याने काही जनतेच्या हातात लागणार नाही. निदान केंद्राने केलं त्याच्या 50% केलं असतं 3-4 रुपये तरी त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे दर कमी झाले असते आणि एकंदर महागाईवर त्याचा परिणाम होत ती कमी करण्यात मदत झाली असती. केंद्राने केल्यानंतर सुद्धा चांगलं बोलायची सवय नाही. कुस्ती, टीका, टोमणे ही काय प्रवृत्ती जात नाही आणि म्हणून मोदी साहेबांनी हा निर्णय घेतल्यावर पण अमक्या साली काय दर होते त्या दरापर्यंत खाली आणा. आपण काय करतोय ते सांगायचं आहे नाही आणि सांगितलं केंद्राच्याच आम्हाला मिळणारा होता वाटा त्यातनंच कमी केला. म्हणजे समजूनही विषय घ्यायचा ना. हवेत तीर मारण्याचे प्रकार यांचे आहेत, सतत खोटं बोलायचं. आता हा जो सेस केंद्राने कमी केलेला हा जो कर, हा जो रस्त्यासंदर्भात जो केंद्राचा कर असतो ज्याच्यातनं महाराष्ट्राला वाटा मिळत नसतो, देय नसतो, त्यातनं कमी केलेले आहेत आणि त्याच्यामुळे विषयही समजून घ्यायचा नाही आणि केवळ केंद्र भाजप आणि मोदी साहेब आणि फडणवीस साहेबांच्या नावानं या ठिकाणी बोटं मोडायची अशा प्रकारचं या सरकारचं या ठिकाणी सुरू आहे. आणि म्हणून मला वाटतं आज अनेक प्रश्न आहेत, शेतकऱ्यांचे अनेक विषय आहेत, बी बियाण्यांचा विषय आहेत, खतांचा विषय, खतं उपलब्ध होत नाहीत, बी बियाणं महागलेत,
सोयाबीन मला वाटतं आपल्याकडे इथे जास्त नसेल, पण विदर्भ मराठवाड्यामध्ये महाबीज ही जी आपली बियाण्यांची कंपनी आहे, तिने 2250 रुपयाचं जे 30 किलोचं पोतं होतं ते दादा 4250 रुपयाला त्या ठिकाणी आता त्याचा दर केला. म्हणजे शेतकऱ्याला काय मारून टाकण्याचं काम करत आहे का? म्हणजे 2250वरून त्या ठिकाणी 4250, जवळपास 50 लाख शेतकऱ्यांना अफेक्ट होणारा निर्णय आहे. तर मला वाटतं शासनाने अशा प्रकारे जर दरवाढ महाबीजची केली तर इतरही कंपन्या करतील आणि शेतकऱ्याला ते परवडणार नाही. त्यामुळे महाराष्ट्रातूनच रसद पुरवली जात होती असा एक आरोप झाला होता आणि ती राष्ट्रवादीकडून पुरवली जाते, त्याचं तुमचं मत आहे? हो, आजही माझं मत आहे. याचं कारण तशा प्रकारचे संदर्भ या ठिकाणी दिसत आहेत. आता भारतीय जनता पार्टीच्या भूमिकेला बळकटी देणारी राज ठाकरे साहेबांची भूमिका असल्या कारणानं आमचं तर समर्थनच त्यांना पहिल्या दिवसापासून होतं, आजही आहे, उद्याही राहील. परंतु आपण बघाल की ब्रजभूषण यांनी वक्तव्य केल्यानंतर सुप्रिया सुळे आम्हाला डबा आणून द्यायच्या, लाडू आणून द्यायच्या. पवारसाहेब चांगले नेते आहेत, कुस्तीतले संबंध ते कुस्तीगीर संघटनेचे ब्रजभूषण आहेत, पवारसाहेब कुस्ती संघटनेचे आहेत, रोहित पवार मध्येच दर्शनाला तिकडे गेले होते. आणि असे सगळे संदर्भ घडामोडी पाहता पवारसाहेबांवर लवकर संशय येतो लोकांचा की असं काय करण्यामध्ये. पण भाजपचे आमदार त्यांचं ऐकतात, भाजपचे नेते त्यांचं ऐकतात शरद पवारांचं, असं तुम्हाला म्हणायचं आहे का? ऐकत नाही, रसद पुरवू शकतात ना. कसं आहे, रसदीला बोलतात की नाही, त्याचा एक बघा, ती भारतीय जनता पार्टीची अधिकृत भूमिका नव्हती. त्या संदर्भामध्ये ब्रजभूषण यांनी वैयक्तिक खासदार म्हणून घेतलेली भूमिका होती, हे त्या ठिकाणी स्पष्ट झालेलं आहे. एक मिनिट, माझ्या प्रश्नाचं उत्तर झाल्यावर द्या, माझा पूर्णतः प्रश्न होऊ द्या, अनुत्तरित ठेवू नका. त्यावेळेला भारतीय जनता पार्टीचा उत्तर प्रदेशनं कुठली भूमिका जाहीर केली नव्हती. देवेंद्र फडणवीस साहेबांनी स्पष्ट भूमिका या ठिकाणी घेतली होती की जर कोण त्या ठिकाणी अयोध्येला जात असेल तर त्यांचं स्वागतच होईल. नंतरही परवा त्यांनी भूमिका गेली, या देशात कुणालाही त्या ठिकाणी जाऊन दर्शन घेण्याचा अधिकार आहे, त्यामुळे राज ठाकरे साहेबांना तर आहेच आहे, त्यांचंही स्वागत होईल. मग असं जर असतं तर अशा प्रकारच्या भूमिका आमच्याकडून आल्या नसत्या. योग्य वेळ या सगळ्यामागे काय सापळा आहे, कोण आहे, आपल्यासमोर येईल. मुळात भाजपच्या